ज्या प्रकारे संसदेमध्ये देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा ज्या प्रकारे अपमान केला, त्या संसदेच्या क्लिप्स सगळ्या मीडियामध्ये व्हायरल झाल्या आणि या देशातला संपूर्ण बहुजन समाज, या देशातला संपूर्ण नागरिक या अमित शहाच्या वक्तव्यामुळे संपूर्णतः नाराज झालेला आहे। आमच्या भावना हाच झालेल्या आहे, ज्या बाबासाहेबांमुळे, त्यांच्या संविधानामुळे हा देश चालत आहे। या देशातल्या SC, ST, OBC मायनॉरिटीच्या 85% बहुजन समाजाला हक्क, न्याय आणि अधिकार मिळाले। अशा बाबासाहेबाला भगवान का, आम्ही भगवानापेक्षा जास्त मानतो। या देशातला प्रत्येक नागरिक, ज्या नागरिकाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे सगळे अधिकार मिळाले, आमच्या महिलांना सगळे अधिकार मिळाले, अशा बाबासाहेबांचा अपमान अमित शहानी केलेला आहे। मागील 3 ते 4 दिवसापासून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा द आयरन लेडी बहन कुमारी मायावती जी यांनी आगाज केलं होतं की अमित शहा यांनी माफी मागावी, परंतु आतापर्यंत अमित शहानी माफी मागितलेली नाहीये। त्यामुळे आयरन लेडी बहनजीने संपूर्ण देशामध्ये बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या युनिटला जिल्हा वाईज धरणा प्रदर्शनाचा आगाज केला, आदेश दिला आणि संपूर्ण देशामध्ये आज 24 तारखेला प्रत्येक जिल्हा मुख्यालयावरती हा धरणा प्रदर्शन आयोजित केलेला आहे। यासोबत आम्ही कलेक्टरांच्या नावाने राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार आहोत, ज्याच्यामध्ये आमची मागणी आहे की ज्या अमित शहाने बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे, त्या अमित शहाला एक तर त्यांनी माफी मागावी संपूर्ण देशाची, अन्यथा या देशाच्या राष्ट्रपतींना अशी विनंती आहे की या अमित शहाला संसदेच्या त्याच्या सदस्यत्व बरखास्त करावं आणि त्याला या देशातून हद्दपार करावं, तडीपार करावं, अशा मागणी करिता आज इथे नागपूरच्या संविधान चौकामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बहुजन समाज पार्टीच्या युनिट तर्फे धरणा प्रदर्शन आम्ही इथं आयोजित केलेलं आहे। त्याचसोबत जे घटना परभणीला आता झालेली आहे, ज्या परभणीच्या घटनेमध्ये संविधानाची प्रतिकृती त्याची नासधूस केल्या गेली, तोडफोड केल्या गेली आणि त्याच्या विरोधामध्ये जेव्हा आंबेडकरी जनता, संविधानाला मानणारी जनता जेव्हा रस्त्यावर उतरली, तर त्यामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन केलं, त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक भीमसैनिक, बाबासाहेबाला मानणारा, या देशाच्या संविधानाला मानणारा, त्याला कस्टडीमध्ये ज्या प्रकारे त्याची हत्या झाली, त्या हत्येवरती बहुजन समाज पार्टीची अशी मागणी आहे की त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याकरिता हत्येचा मामला या पोलीस डिपार्टमेंट वरती ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्यांच्यावर दाखल करण्यात यावं आणि हत्येच्या मामल्याच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात यावी, अशा मागणी करिता आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत।